हॅलो एव्हरीवन, आज मी ऋषा तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी सर्वात फेवरेट भाजी, मेथीची सुकी भाजी. ती रेसिपी मी शेअर करणार आहे. कुणाकुणाची मेथीची सुकी भाजी फेवरेट आहे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी जिरं, मोहरी, हिंग टाकले. सोबतच मी बारीक कट केलेला कांदा, खुडलेलं लसूण आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकणार आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कमी तेलात, कमी वेळात, कमी सामग्रीमध्ये होणारी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी याला असं मिक्स करणार आहे. कांदा, लसूण आणि हिरवी मिरचीला मी छानपैकी शिजवून घेणार आहे. बघा, ही भाजी तुम्ही तव्यावर करा, एक नंबर होणार आहे. बघा, आता यामध्ये आपले लसूण वगैरे शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहे हळद आणि धनापूड. बघा, आता याला मस्त मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपण टाकणार आहे बारीक कट केलेली मेथीची भाजी. मी ऑलरेडीच मेथीची भाजी छानपैकी खुडून घेतली होती, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मस्त बारीक कापून घेतली. बघा, ताजी ताजी हिरवी मस्तपैकी मेथीची भाजी आपण पॅनवर टाकूया. बघा, आता छानपैकी याला मस्त हळूवारपणे मिक्स करूया. जेव्हा आपण मेथीची भाजी करतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये इतका सुंदर सुगंध फिरतो ना, खूप छान. 2 घरी वास जाईल अशी भाजी आहे. एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. बघा, आता परत त्याला मिक्स करूया. आता आपण यामध्ये मीठ टाकलं तर याला छानपैकी पाणी सुटणार आहे. बघा, याला छान पाणी सुटलेलं आहे. आता आपण याला थोडंसं झाकून ठेवून शिजवूया. बघा, आता आपली मेथीची भाजी होत आली आहे. बघा, छान मस्त भाजी शिजलेली आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहे बारीक शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, किंवा तुम्ही शेंगदाणा कूटच्या ऐवजी ओल्या खोबऱ्याचा बारीक खीस पण टाकू शकता, ते पण छान लागते. बघा, आपली मेथीची भाजी छान शिजलेली आहे. गरम गरम मेथीची भाजी आपल्या परिवाराबरोबर मस्त बसून खावी. बघा, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर मेथीची भाजी सर्व करावी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा चटपट्या रेसिपींसोबत. बाय बाय.